नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मराठीत एक दमदार पिक्चर येतोय, तो म्हणजे आंबट शौकीन. आता पिक्चर म्हटलं आणि मराठी आहे तर अभिनेत्री कोण, हिरोईन कोण, तर चक्क अतिशय गोड, खूप सुंदर, एव्हरग्रीन असं मी म्हणेन पूजा सावंत आपल्यासोबत आहे. हाय ताई, कशी आहेस? हाय स्मितल, मी मस्त आहे. हाव यू? येस, आय एम ऑल्सो फाईन. कमाल दिसतेस आणि खूप छान दिसतेस, छान लुक झालाय. थँक्यू. पुन्हा एकदा आम्हाला तुला आंबट शौकीन असा वेगळा नावाखाली बघायला मिळणार आहे. सो आम्ही एक्सायटेड आहोतच की काय असणार आहे त्यात. तर एखादी भूमिका म्हटलं की त्याविषयी आपला अभ्यास असतो, त्याच्याविषयी एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. तर तुझी या रोलसाठीची काय तयारी होती किंवा काय वेगळेपण आहे या रोलसाठी मी ॲक्च्युली काही तयारी केली नाही, कारण हा जेव्हा सिनेमा माझ्याकडे आला तेव्हा माझी लग्नाची तयारी सुरू होती. ओके. हो, हा जेव्हा सिनेमा मी शूट करत होतो तेव्हा माझं असं चालू होतं की हा पांढरा मुलगा पाहिजे, हो हे पाहिजे, ही तयारी माझी लग्नाची चालू होती. आणि हा सिनेमा शूट करून कधी एकदा मुंबईला जाते परत असंच होतं. पण जशी मी आहे ना स्वभावाने, आय थिंक हे जे कॅरेक्टर आहे ते तसंच आहे. ह्याच्यावर जाऊ नका तुम्ही, हा स्वभाव नाही आहे माझा, पण मुळात एक काय म्हणतात सगळ्यांना आपलंसं करून घेणारी आणि असा एक स्वभाव आहे तर जान्हवीचा. तिचं नाव जान्हवी आहे आणि ते प्ले करायला मला फार आवडतं. ह्या तिघांसोबत मी अशी का, हे कशासाठी ते तुम्हाला नक्कीच नक्कीच. आणि जो आता मी ट्रेलर बघितला त्याच्यात काहीतरी तू शिकवताना दिसणारच काहीतरी ट्विस्ट आहे. नावावर जायची गरज नाही, कारण त्यातच एक मजा आहे आणि तोच एक वेगळेपण आहे. तुला सगळेजण स्वाभाविक आहे की नावाबद्दल एक एक्साइटमेंट असणार आहे की हे वेगळं नाव का आहे आणि असं का आहे. जर तुला फर्स्ट टाइम हा पिक्चर आला तेव्हा स्वाभाविक आहे की आंबट शौकीन करावा का की काही असे खूप सारे प्रश्न पडले का, आणि ॲट द एंड तू कसं हो म्हणालीस? मी नावासाठी नाहीच म्हणाले होते आणि स्टोरी ऐकण्या अगोदरचं सांगते मी तुला. आणि मला नकोच हवं होतं की हे नाव असावं, तू फक्त नाव चेंज कर, मी हा सिनेमा करते. ओके. पण अक्षय आणि निखिल इतके शुअर होते, त्यांना ते नाहीच बदलायचं होतं. आणि फक्त मी नाही, स्मितल तर अनेक म्हणजे सगळ्या कलाकारांनी नाहीच म्हटलं होतं त्यांना, पण ते दोघे ऐकले नाही आणि फायनली त्यांनी ह्याच नावाने रिलीज करतोय आम्ही आता. पण जेव्हा स्टोरी ऐकली ना तेव्हा म्हटलं की हा रोल करते. मी अगदी हसत हसत हो म्हणाले. येस, विषय तर अतिशय वेगळा आहे जो सहजासहजी बोलला जाणार नाही चार लोकात. म्हणजे जे असताना की जे आपण जास्त गोष्ट झाकतो तीच एक्साइटमेंटपणे काय आहे ती बघायची घाई असते. तसंच ह्या विषयाबद्दल तुला काय वाटतं किंवा ह्यात काही असं वेगळं बघायला मिळणार आहे किंवा तुला या विषयाबद्दल काय वाटतं? मी तुझे म्हणालीस ना, काही गोष्टी आपण सगळ्यांसमोर नाही बोलत, पण त्या छुप्या होऊन करायला आवडतात. आणि ते करत असताना कसं फसलं जातो आपण ऑनलाईन फ्रॉड आणि स्कॅममध्ये. आय थिंक आंबट शौकीन इज अबाउट दॅट. त्यामुळे फक्त नावावर जाऊ नका, सिनेमा खूप वेगळ्या गोष्टींवर बोलला जातो. त्यासाठी तुम्ही ट्रेलर बघा, मग तुम्हाला अंदाज येईल की आम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं. येस, नक्कीच सिनेमा खूप कमाल होणारच आहे. आम्ही एक्सायटेड आहोतच, आमचे प्रेक्षक सुद्धा एक्सायटेड आहेत. खूप सारं ऑल द बेस्ट आणि अभिनंदन. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगून जाशील? थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू स्मिती. आणि मला एवढंच सांगायला आवडेल की मराठी चित्रपटाला प्रेक्षकांची आता गरज आहे. आणि मला माहिती आहे की आपल्याला OTTमुळे घरी बसून भरपूर सिनेमे बघायला मिळतात, पण जी मजा तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन बघायला आहे ती मजा आपल्याला घरी नाही येऊ शकत. आणि आंबट शौकीनमध्ये आम्ही फक्त सामाजिक संदेश नाही दिलाय, फुल एंटरटेनमेंट आहे. मी परत म्हणेन तुम्ही ट्रेलर बघा. मी आज पहिल्यांदा बघितला ट्रेलर आणि माझं असं झालं की अरे यार वेडे ते सगळे. सो तुम्ही खूप एन्जॉय करा हा सिनेमा बघा. थँक्यू सो मच. थँक्यू.